तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यांनी काळोबाई निर्माण केली आहे। रस्ता कुठे तर कोल्हापुरी बंधारा कुठे, चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली। याबाबत तक्रार देऊन जबरदस्तीने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करून बाकी अपूर्ण काम सोडून ठेकेदार रातोरात बांधकाम साहित्य घेऊन पळाल्याने शेवटी शेतकरी अकोला जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली, परंतु त्यांनी फक्त कार्यवाहीचे आश्वासन दिले। जलसंधारणाचे मुख्याधिकारी यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यास तसदी दिली नाही। मी साईटवर आहे हे निमित्त पुढे करून 12 ते 3 वाजेपर्यंत तात्काळ बसलेल्या अन्यायग्रस्त शेतकरी महिला व शेतकरी मुलाबाळांसह ऑफिसमध्ये बसले असता तक्रार स्वीकारण्यासही वेळ त्यांना मिळाला नाही। शेवटी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना अकोट मृद व जलसंधारणाचे ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांची फसवणूक केली त्यांनाच निवेदन देणे भाग पाडले। अधिकाऱ्यांची अशी वागणूक शेतकऱ्यांच्या प्रती असली तर शेतकरी आज देशोधडीला अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने उमटताना दिसत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोट। रोज बोलत आहे। माझं शेत शिवार बोर्डी आपल्या लालेगावमध्ये गट क्रमांक 115 आहे। जी काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले होते की तुमच्या शेतामध्ये आम्ही पूर्ण काम करून देणार आहोत, 100 फूट दिवाल घालून देणार आहोत, पण ते काम खोटे काम करून आम्हाला आश्वासन देऊन ते काम केले नाही पूर्ण। तरी आम्ही ऑफिसला जाऊन तक्रार करणार हा आणि औषध घेणार आहोत तिथे जाऊन। योगिनी दिनकर नाचनकार, माझं शेत ए आहे। माझ्या शेताचा गट क्रमांक 113 आहे। हा माझ्या शेतातून रस्ता येणार आहे। इथून 100 ते 150 एकर जमिनीचं पाणी पूर्ण या नदीमध्ये येणार आहे। या साईडने 2 नद्या आहेत, त्या 2 नद्याचं पाणी पण या पुलामध्ये येणार आहे। आणि हे पूर्ण बांधकाम पूर्ण केलेलं नाही आहे। माझ्या शेतामध्ये पाणी येते, कारण की हे पहा तुम्ही, पूर्ण मातीचा ढीग लावलेला आहे। या शेतामध्ये अजिबात पाणी येते असं म्हणून चालणार नाही, येणार नाही म्हणून पूर्ण पाणी येणार आहे माझ्या शेतात। आणि माझं पूर्ण आयुष्य, पूर्ण जिंदगी, पूर्ण माझे लहान मुलं बाळं सगळे माझ्या शेतीवर अवलंबून आहेत। जर या शेतीमध्ये पाणी जर गेलं, माझ्या शेताचं जर नुकसान झालं तर मी काय करू? मला आत्महत्या केल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही आहे। हे मला बांधून पाहिजे। हे माझी जलसंधारण काळे सर यांना विनंती आहे की तुम्ही फसवणूक केली तुम्ही माझी। नमस्कार, मी बोर्डी येथील शेतकरी सचिन अंबाळकर आहे। माझं शेत कासोद नदीला लागून गट नंबर 113 मध्ये आहे। सदर नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचं बांधकाम मागच्या 2-3 महिन्यामध्ये करण्यात आलं जलसंपदा विभागाकडून। तर ते बांधकाम करायच्या वेळेस जे काळे साहेब होते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की बा तुमच्या बंधाऱ्याचं काम आम्ही योग्यरित्या ज्याप्रमाणे तुम्हाला आवश्यक आहे, गरज आहे त्याप्रमाणे करून देऊ। पण सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आणि ज्याप्रमाणे इस्टिमेटनुसार आहे त्यानुसार न करता एकदम खालच्या कमी दर्जाच्या मालाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। आणि सदर बांधकामामुळे आमचा जो वहिवाटीचा रस्ता आहे त्या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये आम्हाला अपघाताचं निमंत्रण या ठिकाणी होणार आहे। अपघातास तो कारणीभूत होणारा असा पूल त्यांनी बांधून दिलेला आहे। आणि त्यानंतर जे खोदकाम केलेलं आहे ते खोदकाम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, जो पाण्याचा वहिवाट आहे त्यानुसार झालेलं नाही। ते वहिवाट पाणी जिकडून जायला पाहिजे ते पाणी त्या पद्धतीनं जाणार नाही, त्यामुळे आमचं खूप सारं शेताचं नुकसान होणार आहे। तर जे बांधकाम त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी तसं बांधकाम आम्हाला करून द्यावं, नाही अन्यथा आम्ही संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयावर सहपरिवार आत्महत्या करण्यास तयार राहू।